सोलापुरातील एका तरुणाचा गाडीत जळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी। आयशर व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात सोलापुरातील नवीन विडी घरकुल येथील एका तरुणाचा गाडीतच जळून दुर्दैवी मृत्यू झालाय। तर याबाबत मिळालेली माहिती अशी की 9 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथून आयशर क्रमांक MH13 TU 5039 सोलापूरला येत असताना भोगापूर येथे वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला आयशरने मागून जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला व आयशरला आग लागली। या आगीत आयशर मधील आरिफ मोहम्मद हनीफ शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर ड्रायव्हर हा काचेतून बाहेर पडल्याने तो जखमी झालाय। या घटनेची माहिती मिळताच सर्कल इन्स्पेक्टर प्रभास्कर, उपनिरीक्षक पापराव आणि सूर्यकुमारी आदींनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली। सोलापुरातील काही ड्रायव्हर हे सदरेल ठिकाणावरून येत होते आणि त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या मदतीस धाव घेतली। हा अपघात इतका भीषण होता की सदरेल आयशर मधील क्लीनर म्हणून गेलेल्या आरिफ मोहम्मद हनीफ शेख यांचा गाडीत जळून मृत्यू झालाय। तर सदरील घटनेने घरकुल परिसरासह संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे। वो डेड बॉडी किधर है सर? सर डेड बॉडी किधर है? डेड बॉडी किधर है? मरा है कोई? मरा है ना अंदर? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.